शेपूची पातळ भाजी निवडून बारीक चिरून ती स्वच्छ धुवून घ्यायची. तर गॅसवर कढईतली भाजी टाकून त्यात 2 ग्लास पाणी, अर्धी वाटी शेंगदाणे, 3 लसूण पाकळ्या, पाव वाटी चणा डाळ, सर्व पदार्थ मिक्स करून मंद आचेवर 10 ते 15 मिनिटे शिजू द्यावे. तोपर्यंत मिक्सरमध्ये 7 ते 8 लसूण पाकळ्या, 5-6 हिरव्या मिरच्या व अर्धी वाटी शेंगदाणे दळून घ्या. भाजी थंड झाली की ती देखील मिक्सरमधून दळून घ्या. त्यानंतर कढईत फोडणीसाठी 2 ते 3 चमचे तेल घाला. त्यात 1 चमचा मोहरी, 1 चमचा जिरं, पाव चमचा हिंग तडतडून घ्यावे. नंतर त्यात शेंगदाण्याचे वाटण परतवून दळून घेतलेली भाजी घालावी व थोडे पाणी टाकावे. पाण्याचे प्रमाण कमीच असू द्यावे. भाजी घट्टसरच छान लागते. त्यानंतर चवीनुसार मीठ टाकून छान मिक्स करून 5 ते 10 मिनिटे मंद आचेवर भाजी उकळू द्यावी. त्यानंतर गरमागरम भाकरीसोबत भाजी सर्व्ह करावी.